मघाशी सन्माननीय डॉक्टर प्रशांत थोरात सरांनी आपल्या मनोगतात उल्लेख केला ज्या चित्रपटाचा, तो आता थांबायचं नाही. आणि मग थांबायचं नाही हा उपक्रम आता प्रभात ट्रस्टने सुद्धा देखील राबवायला घेतलेला आहे. पण ज्यांच्या कारकिर्दीवर, यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे, त्या चित्रपटाचे खरे हिरो सन्माननीय उदयकुमार शिरूरकर या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत. मी डॉक्टर संजीव नाईक साहेबांना विनंती करीन की त्यांनी प्रभात ट्रस्टच्या वतीनं सन्माननीय उदयकुमार शिरूरकर सरांचा मनपूर्वक असा सन्मान आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून या ठिकाणी करावा. आपल्या सर्वांच्या वतीनं, नवी मुंबईकरांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या प्रेमाची, मायेची आणि सन्मानाची शाल त्यांना प्रदान करण्यात येते आहे. आणि त्यांच्या ही जी त्यांनी ज्योत रुजवली, या सगळ्या कामगारांच्या मनात हा शिक्षणाचा जी ज्योत रुजवली, त्याचा आज खऱ्या अर्थानं प्रकाशवृक्ष झालेला दिसतो. आणि प्रभात ट्रस्टचे देखील आता थांबायचं नाही हा उपक्रम राबवायला घेतलेला आहे. त्यामुळे अजित मगदूम सर आणि वृषाली मगदूम सर या सगळ्या उपक्रमाची प्रेरणा असणारे, त्यांना विनंती आहे की हा सन्मान आपण करत असताना त्या दोन्ही मान्यवरांनी कृपया उदयकुमार शिरूरकर यांच्या समवेत या ठिकाणी मंचावर यावं. आज या उपक्रमाच्या निमित्तानं सन्मानित होत आहे त्यातल्या जे प्राचार्य आहेत, विशाल यादव चेअरमन, प्रज्ञा विद्यालय आणि SD पब्लिक हायस्कूल घणसोली यांनी महत्त्वपूर्ण असं योगदान या संपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी जागेचं दिलेलं आहे. त्यांच्या शाळेची जागा त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. विशाल यादवजींचा सन्मान होतो आहे. आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात पवार सरांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं. विशाल यादव सर. प्राचार्य शुभजित पाल यांना सन्मानित करण्यात येत आहे. प्राचार्य शुभजित पाल यांनी कृपया मंचावर यावं, त्यांनाही सन्मानित केलं जात आहे. प्राचार्य शुभजित पाल. विशाल यादवजींना सन्मानित करण्यात येत आहे. विशाल यादवजी. उदयकुमार शिरूरकर सरांच्या शुभ हस्ते या सगळ्या आता थांबायचं नाही या उपक्रमाची प्रेरणा घेऊन पुढे जाणाऱ्या या प्राचार्य शुभजित पाल यांना यानंतर सन्मानित करण्यात येत आहे. सर्व जे शिक्षक आहेत, प्रशांत गाडेकरजी, प्रशांत गाडेकरजी, सचिन अमडुस्करजी, सचिन अमडुस्करजी, अजित खताळजी, प्रशांत गाडेकरजी येत आहेत. अतिशय सुंदर अक्षर असणारा, म्हणजे अक्षरच दागिना आहे की काय असं वाटणारा सुलेखनाचा अतिशय उत्तम नजराणा पेश करणारे प्रशांत गाडेकर, सचिन आमडुस्करजी, अजित खताळजी, मधुकर हिरो तो असतो जो लोकांना पायावर उत्तम कवी आणि वक्ते असणारे मधुकर वारगोळ सर, अशोक गळवे सर, पल्लवी घारगे मॅडम. ही सगळी मान्यवर मंडळी, ही सगळे शिक्षक आहे जे नव्या पिढीला घडवत आहेत. मघाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्व बहुतांशी नवी मुंबई महानगरपालिकेचे शिक्षक आहेत. हे प्रशांत गाडेकर सरांनी आवर्जून सांगायला सांगितलं. आणि या प्रकल्पाच्या समन्वयक आशा पाटील मॅडम, आशा पाटील मॅडम या प्रकल्पाच्या समन्वयक, आता थांबायचं नाही ही भूमिका जपत प्रत्येकाला एक आता थांबायचं नाही असा मंत्र देणाऱ्या सहयोगी शिक्षकांचा सन्मान प्रकल्पाच्या समन्वयक आशा गायकवाड, आशा गायकवाड प्रकल्प समन्वयक. या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे, वाया जाऊ देता कामा नये. आता थांबायचं नाही असं गाणं, आता थांबायचं नाही हे गाणं चालू असताना मी बोलायचं थांबलो, कारण पाडगावकरांच्या चोळी आहेत की कुणाचंही प्रेम कुणी तराजूत तोलू नये, कुणाचंही प्रेम कुणी तराजूत तोलू नये, आणि कुणी मनापासून गात असेल तर आपण मध्ये बोलू नये. तर एकंदरीतच ही जी भूमिका आहे
ती भूमिका या निमित्तानं महत्त्वाची आहे.